सातारा पोलिसांची मोठी दमदार कामगिरी. परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश पोलिसांनी केला. पाहूया सविस्तर. अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त. साताऱ्यात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखो डॉलरची उघडपट्टी. साताऱ्यातील कोरेगाव रहिमतपूर रोड परिसरात सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री मोठी कारवाई करत आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या दाडीत 17 आरोपीसह 4 महिलांना ताब्यात घेण्यात आले असून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करून ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अमेरिकन नागरिकांना फोन करून तुमच्या नावाने अमेझॉनवरून ऑर्डर करण्यात आली आहे अशी खोटी माहिती देत होते. त्यानंतर बनावट मेसेज, बनावट ऑर्डर नंबर आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवत गिफ्ट व्हाउचरच्या माध्यमातून डॉलरमध्ये पैसे उकळत जात होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले बोगस कॉल सेंटर उघडकीस आणलं. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि राजस्थानमधील व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या जाळ्यावर सातारा पोलिसांनी दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल रात्री सातारा पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त टीमने एका गोपनीय माहितीच्या आधारे कोरेगाव या ठिकाणी एका फेक कॉल सेंटरचा भांडाफोड केलेला आहे. 21 तरुण आरोपी त्या ठिकाणी सापडलेले आहेत, जे प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं आहे की अमेरिकन नागरिकांची फसवणूक आणि खंडणी उकळणे अशा प्रकारांमध्ये तिथं इन्व्हॉल्ड असल्याचं दिसलं आहे. या 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली. 5 आरोपींना त्यापैकी अटक करण्यात आलेलं आहे. माननीय न्यायालयाकडं पोलीस कस्टडियल रिमांडसाठी आपण आता विनंती करत आहोत. यामध्ये जवळपास 35 लाखापेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की 1 फेब्रुवारीपासून तर आज तागायत हा कॉल सेंटर त्या ठिकाणी कार्यरत होता. आपल्याला अत्यंत शिताफीने माहिती मिळाल्यामुळं वेळीच आपण त्याचा बिमोड करू शकतो. टोटल किती मुद्देमाल जप्त करण्यात आले आता? सांगितलं